नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच झटपट आणि साधा सोपा असा नाश्ता बनवणार आहोत. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ आधी चाळून घेतलं होतं. यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये 1 मोठा चमचा दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते. आता इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे. अर्धी वाटी पाणी इथे घातलं आहे मी. सगळं इथे 1 वाटी पाणी घातलं. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे गुठळ्या जास्त होतात, तर या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे. पाणी मला किती लागलं हे मी एकत्र तुम्हाला शेवटी सांगते. तर हे असं मिक्स करून स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा पीठ तयार आहे आणि यासाठी मला 1.25 वाटी पाणी लागलं इथे. पहा दुसऱ्या वाटीतलं पाव वाटी पाणी शिल्लक आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त इथे लागू शकतं. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया. यामध्ये रवा आहे तो छान फुलेल, तर 10 ते 15 मिनटं हे असंच बाजूला ठेवूया. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया. तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. इथे आपण भाज्या परतून घेणार आहोत. तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. मी 2 हिरव्या मिरच्या इथे चिरून घेतल्यात. मिरची परतून घेऊया तेलावरती. आता यामध्ये भाज्या घालायच्या. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. किसलेलं गाजर घातलं आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घालू शकता. यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता. आता या भाज्या आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटामध्ये भाज्या छान सॉफ्ट होतात. भाज्या इथे मी सॉफ्ट करून घेतल्यात. गॅस बंद केला. आता हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर एकदा ह्याला मिक्स करून घेते. हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे, पण परफेक्ट आहे. पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलं. आता ज्या आपण भाज्या परतून ठेवल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. भाज्या परतताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा इथे घालू शकता. मी घातलेली नाही आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. भाज्या आणि पीठ सगळं छान असं एकजीव करून घेतलं. यामध्ये मी हळद घातली नव्हती, तर मी इथे पाव चमचा हळद घालते. रंग छान येईल रेसिपीला. याबरोबरच इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. घरी जर असतील तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालतील. रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून फक्त इथे मी घातलेत. पूर्णपणे ऑप्शनल आहेत. मिक्स करून घेतलं आणि आता हे पीठ तयार आहे. तर इथे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडंसं पसरवून घेतलं. आता इथे जे आपण पीठ तयार केलं आहे त्यातलं 1 चमचा पीठ घालायचं सेंटरला. थोडंसं पसरवायचं आहे, जास्त पातळ करू नका. आता याला आपण मध्यम फ्लेमवरती खालच्या बाजूने आधी भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ. आता हे उलटून घेते मी. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो आणि दह्यामुळे चवसुद्धा खूप छान येते.
तर हे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालं आहे. पाहू शकता अगदी खरपूस असा रंग आला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा इथे घालू शकता. काढून घेऊया आणि आता दुसरं आपण इथे तयार करूया. एकानंतर एक फटाफट तुम्ही बनवू शकता. दुसऱ्या वेळेस तेल घालायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी घाईच्या वेळेससुद्धा झटपट होणारा असा नाश्ता आहे आणि अगदी पौष्टिक आहे. इनो सोडा असं काही इथे वापरलेलं नाही आहे. भरपूर भाज्या घातल्यात, त्यामुळे मुलांसाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर आता हे आपण उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं भाजून घेऊया. जर तवा मोठा असेल तर तुम्ही एका वेळेस छोट्या छोट्या आकाराचे 3 ते 4 सुद्धा एका वेळेस बनवू शकता आणि मुलांना तसे छोटे छोटे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर इथे पहा अगदी मऊ लुसलुशीत आहेत. असे रोल करून तुम्ही टिफिनमध्ये मुलांच्या देऊ शकता. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं. तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर हे सर्व करू शकता. तर अगदी झटपट होणारी, घरच्या साहित्यात होणारी आणि पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.